हॅलो मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओमध्ये आपण चालू केलेली सिरीज आहे जी SSC RRB TCS आणि IBPS या कंपन्यांद्वारे जे घेतलेले एक्झाम आहे त्या एक्झाममधील गणित या विषयाचे जे प्रश्न आहेत त्याची आपण सिरीज चालू केली आहे. त्यामधले काही प्रश्न बघणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रश्न आहे, एका उमेदवाराला 35% मते मिळाली आणि तो त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडून 2250 मतांनी पराभूत झाला, तर एकूण किती मते पडली म्हटले. तर यामध्ये म्हटले आहे दोन उमेदवार राहील, ए आणि बी. एकाला पडले आहे 35% आणि दुसऱ्याला किती पडेल, मग 100 मधून मायनस करा, 65%. टोटल किती होईल, 100%. तर या दोन्ही याच्या पर्सेंटेजमध्ये किती फरक आहे, 30%चा. आणि आपल्याला काय दिलं आहे, एकूण जे डिफरन्स आहे ते मतांचे डिफरन्स दिला आहे अमाऊंटमध्ये किंवा मतांमध्ये. तर हे किती आहे, 2250. म्हणून 30% बरोबर 2250, तर 100 बरोबर किती, तर याला भाग सॉल्व करा. हा झिरो कटला, 3 7 21, उरला 1, 3 5 15, 75. म्हणजे 1% बरोबर 75. तर आपल्याला काढायचे आहे 100%. तर 100% बरोबर 7500. म्हणून ऑप्शन ए 7500 हे टोटल मते असेल. समोरचा प्रश्न आहे, 120 मध्ये एका संख्येचे 60% जोडल्यानंतर जे उत्तर मिळते ते व ती संख्या ज्याची आपण 60% केली आहे ती संख्या सारखी आहे असे म्हटले आहे. तर ती संख्या कोणती. तर यामध्ये म्हटले आहे चे 60% प्लस 120 बरोबर ती संख्या मिळते म्हणते, म्हणजे x असं मिळेल. तर याला सॉल्व करा. 20 त्रिक 60, 20 पंचे 100, म्हणजे किती झाले, 3x भागीला 5 प्लस 120 बरोबर x. तर काय होणार, याचं पक्षांतर करा, इथं प्लस मध्ये आहे तर मायनस मध्ये जाईल. काय होईल, 120 बरोबर x मायनस 3x भागीला 5. पक्षांतर करून घ्या. 5x मायनस 3x बरोबर 2x भागीला 5 बरोबर 120. हे जाईल गुणाकारामध्ये आणि हे जाईल भागाकारामध्ये. तर काय होईल, बेसक 12, हा 0 आणि हा जाईल गुणाकारामध्ये, म्हणजे 60 गुणिला 5 बरोबर 6 पंचे 30. ती संख्या कोणती असेल, 300. ऑप्शन सी. समोरचा प्रश्न आहे, कारचा वेग पहिल्या तासात 90 किलोमीटर आणि दुसऱ्या तासात 60 किलोमीटर आहे, तर कारचा सरासरी वेग किती. तर सरासरी वेग काढण्यासाठी काय आहे, टोटल अंतर, एकूण अंतर भागेला एकूण वेळ बरोबर किती आहे, 90 एका तासामध्ये आणि दुसऱ्या तासामध्ये 60, ते किती तास लागत आहे, 2 तास. म्हणून 190 प्लस 60 बरोबर 150 भागेला 2, म्हणजे किती येईल उत्तर. उत्तर येईल 7 दुनी 14, 5 दुनी 10, 75. म्हणजे 75 किलोमीटर प्रति तास हा वेग राहील. एका तासामध्ये 75 किलोमीटर राहील. ऑप्शन बी 75 किलोमीटर प्रति तास. समोरचा प्रश्न आहे, एक मुलगा त्याच्या नेहमी दराच्या 7/6 चालत गेल्यास शाळेत 4 मिनिटे लवकर पोहोचतो, तर शाळेत पोहोचण्यासाठी त्याची नेहमीची वेळ शोधा म्हणते. तर चालण्याचा दर म्हणजेच त्याची स्पीड किती आहे, स्पीड आधी होती 6
5/7. तर आधी होती त्याची 6, नंतर किती झाली 7. त्याला इन्व्हर्सनी प्रोपोर्शनल म्हणजे जर त्याचा टाईम किती लागेल, जर तो 6च्या स्पीडने गेला तर 7 तास लागेल आणि 7च्या स्पीडने गेला तर 6 तास लागेल. स्पीडने जर जास्त गेला तर कमी वेळात जाईल आणि कमी स्पीडने गेला तर जास्त वेळ लागेल त्याला. तर म्हणून काय म्हटलं आहे, याच्यातले डिफरन्स किती आहे, 1चा, रेशोमध्ये 1चा, पण मिनिटामध्ये किती देऊन आहे, 4 मिनिट. म्हणजे 1 रेशो बरोबर 4 मिनिट. तर सुरुवातीचा त्याचा नेहमीचा वेळ किती मानला आहे, 7 मिनिटं. म्हणजे 7 गुणिले 4, 7×4 = 28 मिनिट. नेहमीनुसार त्याला 28 मिनिट लागेल आणि सध्या किती लागेल, त्यांनी स्पीड कमी केल्यामुळे 6 गुणिले 4, 6×4 = 24 मिनिट. याच्यामध्ये डिफरन्स किती आहे, 4 मिनिटाचा. तर ऑप्शन किती आहे, ऑप्शन डी, 28 मिनिट त्याला वेळ लागेल नेहमीच्या वेळेनुसार. समोरचा प्रश्न आहे, जर एखादी वस्तू 425 रुपयाला विकल्यानंतर नफा 355 रुपयांना विकल्यानंतर तोटा झाला. म्हणजे काय म्हटलं आहे, 425 रुपयाचे विकल्यानंतर नफा झाला आणि 355 रुपयाची वस्तू विकल्यानंतर तोटा झाला. तर त्या वस्तूची किंमत किती आहे ते विचारलं आहे. तर नफा केव्हा होतो, नफा बरोबर विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तेव्हा नफा होतो. आणि तोटा केव्हा होतो, खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असेल तेव्हा. म्हणजे तोटा बरोबर खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. तर याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून पहा. विक्री किंमत आहे 425 मायनस खरेदी किंमत ही कोणाच्या बरोबर असेल, खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. विक्री किंमत किती आहे तोट्यामध्ये, 355. तर याला सॉल्व करा, किती होईल, 425 मायनसमध्ये आहे 355, इकडे येईल प्लसमध्ये 355. इथे राहील खरेदी किंमत आणि ही खरेदी किंमत इकडे येईल प्लस खरेदी किंमत. याची बेरीज करा, 5 आणि 5 10 0 हात चालला 1, 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 4 आणि 3 7, 780. आणि ही खरेदी किंमत किती आहे, 2 आहे. म्हणून 2 ही भागाकारामध्ये जाईल. म्हणजे किती येईल खरेदी किंमत. याला सॉल्व करा, भाग द्या. बेत्रिक 6 उरला 1, 9 18 आणि हे 0 म्हणजे 390. ही झाली बेसिक मेथड. मेथड नंबर 2 आहे दुसरी मेथड. डायरेक्ट पण काढू शकतो. कसं की 355 प्लस 425 याची बेरीज करायची आणि भागाकार करून द्यायचा 2नी. किती होईल, 5 आणि 5 10 0 हात चालला 1, 5 आणि 3 8, 4 आणि 3 7 भागेला 2. तर किती येईल उत्तर, ते पण 390 येईल. 390. आणि दुसरा आणखी एक स्टेप आहे, आणखी एक मेथड आहे. त्याच्यामध्ये वजाबाकी करू शकतो आपण. जसं 425 मायनस 355 याची वजाबाकी किती येईल, 5 मधून 5 गेले 0, 12 मधून 5 गेले 7 आणि 3 मधून 3 गेले 0 म्हणजे 70. याला पण 2नी भाग द्या म्हणजे किती येईल, 35 बरोबर 35. तर नफा झाला आहे म्हटले, 425 मधून 35 मायनस करा किंवा 355 मध्ये 35 प्लस करा, त्याचे टोटल किती येईल, 390 असेल. म्हणजे ॲन्सर काय राहील, 390 ही वस्तूची खरी किंमत असेल. ऑप्शन सी 390. ही झालं मेथड 1 बेसिक, मेथड 2 आणि ही मेथड 3 कुठल्याही प्रकारे सॉल्व करू शकता. मेथड 1, मेथड 2 आणि ही मेथड 3.
थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्राला आपल्या शेअर करा. धन्यवाद.